पदार्थाचं नाव आहे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा. तर चला मस्त एक रेसिपी. चला मामाच्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता काही नको पहिले खाऊन घ्या सगळ्यांनी आणि मग मी वाटण घालून उपास करायचा. वा वा ऑसम. आरती वडे आता चल घे. वाकोला सांता स्पेशलिस्ट. वाकोला सांता. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कोकणी तेजू. आज एका नवीन अशा रेसिपीच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मी आहे कोकणातले तुम्ही अनेक माझे ब्लॉग बघितले असेल, रेसिपीज बघितल्या असेल. तर आज एक नवीन पदार्थ, उपवासाचा पदार्थ आपण बनवणार आहे आणि तो पण एक स्पेशल माणूस बनवतोय, तो म्हणजे माझा महेश मामा. तर आपण भेटूया महेश मामाला. आणि आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी निमित्त हे एक स्पेशल पदार्थ बनवतो उपवासाचा. तो पदार्थाचं नाव आहे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा. तर चला मस्त एक रेसिपी एन्जॉय करूया. माझ्या मामी पण आहे, तर आपण बघूया काय मजा येते ते. महेश मामा सांगेल. सांग मामा. साबुदाणा हा प्रथम रात्री भिजत घालायचा आहे. तदनंतर सकाळी त्यातलं पाणी निथळून तो ड्राय करायचा व त्यामध्ये प्रथम बटाटा स्मॅश करून तो मिक्स करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचे कूट, मिरचीचा ठेचा, जिरं ह्या सगळ्याचं मिश्रण केल्यानंतर एक चविष्ट असं मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे गोळे करून ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. ह्या अशा प्रकारे साबुदाण्याची वडे तयार होतात. अच्छा, वा, एकदम खरपूस रंग आलेला आहे वड्याला, पण मस्त एकदम चविष्ट लागते. हे बघा, हे आमची दुसरी मामी बघा, मस्त एक नवीन पदार्थ करते जेवणाचं. काय करतेस मामी? उसळ. हिचा पण आपण नंतर एक ब्लॉग टाकूया उसळीचा, किंवा तुम्ही सांगा, तुम्ही कमेंट करा तो ती वाली रेसिपी आपण टाकू. हा साबुदाणा वडा आहे आणि हा प्रकाश दुग्धालयाची ही आहे म्हणजे रेसिपी. ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजलेले, त्याच्यानंतर मिरची, जिरं ह्याची पेस्ट व बटाटा उकडलेला. आता हे मिक्स करून नंतर ह्याचे वडे सोडण्यात येतील. मित्रांनो, माझ्या मामीने आता चुलीवर तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात आता आपण एक साबुदाण्याचे वडे सोडूया. हा साबुदाणा वडा हा दही बरोबर किंवा साबुदाण्याची चटणी बरोबर मस्त लागतो. पण आपला हा उपवासाची एक स्पेशल चटणीची रेसिपी, उपवासाची चटणी आपल्या मामीने केलेली आहे. चला बघूयात. आपण साबुदाण्याची चटणी होती, मस्त एकदम मस्त चटकदार झालेली. आपण उपवासाची चटणी बघूया मामीकडून की काय रेसिपी आहे. ओलं खोबरं, मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर थोडंसं जिरं आणि कुटलेलं शेंगदाण्याचा कूट हे घालून मीठ थोडं आणि साखर ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्याची ती चटणी बनवली. उपासाचीच आहे ती पूर्ण. मस्त चटणी होती, एकदम अशी जीवर तरंगते असं वाटतंय. अजून पण चवदार झालेली. मामीसाठी एक लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा कसे आलं ते. मी पण बनवून बघा घरी. वा 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 वा, गरमागरम साबुदाणे वडे आणि त्याच्या बरोबर उपवासाची चटणी. वा वा, आज काय खरं नाही जिभेचं. आणि महेश मामा तर थांबना झालाय, नुसतं वडे तळतोय. अरे, आता महेश मामा एकच सांगतो, उपवासाला वाड्यावर ये, साबुदाणे वडे तळायला. मला न भाऊ, हो ते साबुदाणे वडे उपवासाला खात्यात, या मायला चकण्याला नाही. आगा बाबा, महेश मामा साबुदाणे वडे दे ना. आता काही नको करू, पहिले खाऊन घ्या सगळ्यांनी आणि मग.
गरमागरम साबुदाणे वडे आणि त्याबरोबर दही आणि सोबत उपवासाची चटणी. हा हा हा, वा वा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्हाला सांगतो एवढे खुसखुशीत झाले आहेत, एवढे चविष्ट झालेत ना की वा वा, मस्त. उपवास म्हणता म्हणता सगळ्यांनी असा काय या साबुदाणा वड्यावर ताव मारलाय. आणि तुम्हाला सांगतो काय काय जणांचा उपवास नाहीये तरी ते खात आहेत. डेंजर. कारण वडे तसे मस्त झाले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्या रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणी तेजू चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी असे नवनवीन रेसिपीज व्हिडिओज मी टाकत असतो. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करा नक्की. आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा. हा हा हा, आहे ते ना. ला जाओ ते बाई ये. मला दोनच दे, जास्त चार नाही. काय बाई घे, मला क्रंची वाले दे. घे बाय. क्रंचीवाले दे तिला. कमी तो पण ठेवलंय. घे पिंकी, दोन मिनिटं ट्राय लावतोय. लाईट गेली तर घे घे, काय नाही. तिथे डाळायला लावतो खाना. तुला दही चालतंय ना. बघूया कसं झालं आता. वा वा वा, द्या. खरं सांगू हाताला चव. सिम्पली ग्रेट. आणि मला रील काढ. वा वा वा, फट केली तुझ्या. माहिती होती. रील काढ. माहिती का लागली भूक खुळावला. ऑसम. असं म्हणता. घे घे. चटणी टाकायची. या तुम्ही पण खायला सगळ्यांनी आणि घरी पण ट्राय करून बघा कसे झाले ते मला सांगा कमेंट करून. लाजवाब यार, लाजवाब. चलो बाय. काय काय कोण राहिलं बघ. आरतीमध्ये आता तर घे. वाकोला सांगता स्पेशलिस्ट. वाकोला सांगता काय करत. तर मित्रांनो, अशी होती ही गावाकडची मजा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि महेश मामाची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला कोकणी तेजू चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.